माढा तालुक्यातील वीज समस्यांवर भाजपा आक्रमक. 20 जूनला मोडनिमित्त महामार्गावर रस्ता रोको आंदोलन. याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की माढा तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि महावितरणाच्या प्रलंबित कामाविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी विजेच्या गंभीर समस्यामुळे त्रस्त झाले असून याकडे महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 20 जून रोजी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोडनिमित्त रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसापासून माढा तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू असून अपुऱ्या आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः अरण, भेंड, वरवडे, पडसाळी, परिते आणि सोलंकरवाडी या वीज उपकेंद्रांतर्गत मंजूर असलेल्या लिंक लाईनची कामे अद्याप अपूर्ण असल्याने या भागातील वीज पुरवठा सतत विस्कळीत होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महावितरणने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन प्रलंबित कामे पूर्ण करावीत आणि तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा 20 जून रोजी महामार्गावर चक्का जाम करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप नेते रणजितसिंह शिंदे आणि माजी सभापती शिवाजी नाना कांबळे करणार असून वीज प्रश्नावर दोन्ही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळावा आणि महावितरण प्रशासनाला जाग यावी यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे. जिल्हा परिषद सदस्या वंदना कांबळे यांनी अधिकृत निवेदनाद्वारे आंदोलनाची माहिती दिली असून आता महावितरण प्रशासन या इशाऱ्यानंतर कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण माढा तालुक्याचे लक्ष लागले आहे.